नमस्ते. 2026 मध्ये पार पडणाऱ्या गट ब आणि गट क यांच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना इतिहास या विषयाचे कोणते टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, त्या परीक्षेचा सिलेबस आणि दुसरं, त्या परीक्षेला विचारलेले PYQ मागील वर्षाचे प्रश्न. सिलेबस मधून आपल्याला कळतं की नेमकं कोणते विषय आहेत आणि त्या विषयातलं काय वाचणं अपेक्षित आहे. आता जर आपण आपल्या इतिहास या विषयाचा विचार केला तर आपल्या सिलेबस मध्ये लिहिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. याचा अर्थ आपल्याला अभ्यास करताना आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्याच्यात पण जास्त महत्व कशाला आहे तर महाराष्ट्राच्या इतिहासाला आहे. हे आपल्याला सिलेबस वरून कळलेलं आहे. नंतर दुसरा प्रश्न येतं की आता या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नेमके काय प्रश्न विचारणार आहेत, कोणते टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे, हे कसं कळणार आहे. तर हे कळण्यासाठी आयोग जे आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोलत असतं ते एकच माध्यम आहे, ते म्हणजे PYQ. या परीक्षांना मागील वर्षी काय प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण करून काही टॉपिक आपल्याला सापडतात जे अभ्यास करताना खूप जास्त महत्वाचे आहेत. या टॉपिकवर 100% प्रश्न असतात, हमखास प्रश्न असतात. कधी कधी तर एकाच परीक्षेला एकापेक्षा जास्तही प्रश्न आपल्याला पाहता येतात. म्हणून हे टॉपिक समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपला अभ्यास सोपा होतो, नेमका होतो आणि आपल्याला त्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. आता आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करताना नेमके कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते पाहणार आहोत. अति महत्वाचे टॉपिक आहेत आणि गट ब आणि गट क च्या ज्या 2026च्या परीक्षा आहेत त्यातली गट ब ची परीक्षा 14 जूनला होणार आहे आणि गट क ची नियोजित तारीख 12 जुलै आपल्याला पाहता येते. 2026च्या परीक्षेविषयी आपण बोलतोय. हे सगळं असणार आहे. ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे हे सगळं समोर ठेवून आपण एकलव्य ही बॅच घेऊन आलेलो आहे. या बॅच मध्ये गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचं मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी झालेले विविध पदावर निवड झालेले मार्गदर्शक सोबतच त्या विषयातले तज्ज्ञ प्राध्यापक असणार आहेत. मग या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत तर या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर असणार आहेत. कालावधी 1 वर्ष आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. तो व्हिडिओ किती वेळा तुम्ही पाहू शकता. PDF नोट्स मिळणार आहेत. लेक्चरच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहेत. त्यानंतर सराव टेस्ट सगळ्यात जास्त महत्वाचं. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताना सगळ्यात जास्त जे उपयोगाला गोष्ट येते ते जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं. नंतर प्रश्नांचं विश्लेषण. मागील वर्षी आतापर्यंतच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये या परीक्षेला आणि कोणत्या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अनालिसिस, एकदम मायक्रो अनालिसिस आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण वैयक्तिक लक्ष देणार आहोत. कोणाला कोणता विषय अवघड जातोय, नोट्स कशा काढायच्यात, कोणत्या विषयातली अडचण कशा पद्धतीनं हे करायचं, हे सगळं आपण उपलब्ध करून देणार आहोत. ही बॅच साठी तुम्हाला काय करायचंय तर प्ले स्टोर वर जाऊन आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. ऍपवर गेलात की आपल्या बॅचच्या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर दिसणार आहेत. ते डेमो लेक्चर पहा. तुम्हाला आवडले तर नक्की जॉईन करा. बॅच विषयी काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे आधुनिक भारताचा इतिहास हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये काय अभ्यास करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे समाज सुधारक. लक्षात ठेवा, आपल्या सिलेबस मध्येच म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. आणि जेव्हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ येतो त्याच्यामध्ये समाज सुधारकांचा आवर्जून उल्लेख असतो किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न समाज सुधारकावर आहेत हे आपल्याला मागील वर्षाचं विश्लेषण करताना लक्षात येतं. मग कोणते समाज सुधारक करायला पाहिजेत, कोणत्या समाज सुधारकावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत तर ते समाज सुधारक पाहिले तर सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुले आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत. यांच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो आणि कधी कधी एकापेक्षा जास्तही प्रश्न पाहता येतात. नंतर राजश्री शाहू महाराज आहेत, नंतर कर्वे आहेत, महर्षी कर्वे आहेत, नंतर वीरा शिंदे आहेत,
आगरकर, गोपाळ गणेश आगरकर आहेत. न्यायमूर्ती रानडे आहेत. त्यानंतर लहुजी साळवे. हे सगळे टॉपिक आपण मागच्या वर्षाच्या प्रश्नाचं विश्लेषण करून काढलेले आहेत. त्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत. पंडिता रमाबाई आहेत. बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्यानंतर भाऊदाजी लाड आहेत. भाऊ महाजन आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तुम्ही एक तर कुठलीही बॅच जॉईन केलेली असू द्या, आपली एकलव्य बॅच असू द्या किंवा कुठल्याही क्लासची बॅच जॉईन केलेली असू द्या किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असू द्या, त्यासाठी तुम्हाला हे टॉपिक महत्वाचे आहेत. या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. विशेष करून या तिघांवर कंपल्सरी क्वेश्चन आपल्याला पाहता येतो. कर्वे आहेत, शिंदे आहेत, यांच्यावर आपल्याला प्रश्न पाहता येतात. नाना शंकर शेठ आपल्याला पाहता येतात. त्यांच्यावर प्रश्न आपल्याला आवर्जून पाहता येतात. त्यामुळे मी जे आता लिहिलेत किंवा ज्यांचा उल्लेख केलाय ते समाज सुधारक तुम्ही आवर्जून करायला पाहिजे. लक्षात आलं? समाज सुधारकांना जोडूनच एक टॉपिक येतो, तो म्हणजे सामाजिक आणि धार्मिक संस्था किंवा संघटना. याच्यामध्ये आर्य समाज असेल, ब्राह्मो समाज आहे, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, परमहंस सभा, त्यानंतर सार्वजनिक सभा जी आहे, पुना असोसिएशन आपल्याला पाहता येतं, किंवा दक्षिण भारतातल्या तामिळनाडू आणि केरळ मधल्या संघटना आहेत. याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळं या सामाजिक धार्मिक संघटना आणि समाज सुधारक हे टॉपिक एकत्र जर बघितले तर दोघावर कधी कधी 3, 4, 5, 10 पैकी एवढे मार्क्स या दोन टॉपिकवर विचारताना आपल्याला पाहता येतात. आणि या दोन टॉपिकवर प्रश्न नाही अशी एक सुद्धा परीक्षा नाही. त्यामुळं हे जे सामाजिक धार्मिक संस्था संघटना आहेत त्यातले हे जे समाज असतात यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ते आवर्जून करायला पाहिजे. येतंय लक्षात? नंतर वृत्तपत्र, महाराष्ट्र आणि भारतातले वृत्तपत्र. आता हे वृत्तपत्र करताना सुद्धा एकतर पुन्हा समाज सुधारकाचा संदर्भ येतो. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वृत्तपत्र, किंवा महात्मा फुले यांच्या संदर्भातलं दीनबंधू असेल, किंवा ब्राह्मणेतर चळवळीतला असतील, किंवा राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली, किंवा राष्ट्रीय दृष्ट्या जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्र आपल्याला पाहता येतात. उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी असतील, टिळक असतील, किंवा राजाराम मोहन रॉय असतील, फिरोजशाह मेहता असतील. तर या वृत्तपत्र मध्ये ह्या लोक समाज सुधारक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे व्यक्ती यांच्याशी संबंधित वृत्तपत्र आवर्जून करायला पाहिजे. त्या वृत्तपत्रामध्ये प्रामुख्याने ते वृत्तपत्र कोणतं आहे, कधी कोणत्या तारखेला निघालेलं आहे, कोणत्या वर्षी, संपादक कोण होते आणि त्याने काही विशेष काही योगदान दिलंय का किंवा भूमिका बजावली का हे आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे वृत्तपत्र आवर्जून करायला पाहिजेत. क्रांतिकारी चळवळी, क्रांतिकारी चळवळी आपल्याला माहित आहेत. जास्त करून 3 ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी आपल्याला विचारल्या जातात. एक तर महाराष्ट्र झालं, नंतर बंगाल झालं आणि नंतर पंजाब झालं. या ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी आपल्याला विचारल्या जातात. या क्रांतिकारी चळवळीमध्येच आपण आझाद हिंद जी सेना आहे त्याच्यातली सुद्धा माहिती या ठिकाणी कव्हर करू शकतो. त्यामुळं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असेल, किंवा अभिनव भारत असेल, किंवा कोल्हापूर क्लब असेल, यवतमाळच्या गुप्त संघटना असतील, या सगळ्या, अमरावतीची गुप्त संघटना असेल, या सगळ्यावरचे प्रश्न आपण याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. आणि त्याच्यावर हमखास प्रश्न पाहता येतो. वारंवार प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्ही आवर्जून करायला पाहिजेत. लक्षात ठेवा. 1857चा उठाव. आता 1857च्या उठावामध्ये उठावाचे कारण, परिणाम, नेतृत्व कोणी केलेलं होतं, कोणत्या लोकांनी काय मत दिलेलं आहेत, हे सगळं आपल्याला विचारलं जातं. 1857च्या उठावावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता वारंवार आहे.
आणि यावर्षी पुन्हा विचारलं जाऊ शकतं. म्हणून 1857चा उठाव हे टॉपिक जे आहे तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय या टॉपिकचा सविस्तर डिटेल अभ्यास करायला पाहिजे. बाकीचे टॉपिक तुम्ही बेसिक करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातलं काही जरी विचारलं तर ते कव्हर होईल. फक्त आज आपण जे डिस्कस करत आहोत ते टॉपिक तुम्ही डिटेल करणं अपेक्षित आहे. यानंतर जास्त क्वेश्चन पाहता येतात ते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळी. याच्यामध्ये स्वदेशी चळवळ असेल किंवा असहकार चळवळ आहे, सविनय कायदेभंग चळवळ आपल्याला पाहता येते, नंतर छोडो भारत चळवळ आहे. मग या चळवळीवर आपल्याला हमखास प्रश्न पाहता येतात. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत चळवळी यांच्यावर प्रश्न आहेत. मग या चळवळीच्या दरम्यान अगदी काँग्रेसची स्थापना झालेल्यापासून मग ते 1947 पर्यंतचा भाग आपण याच्यामध्ये कव्हर करू शकतो. त्याच्यामध्ये मग जालियनवाला बाग हत्याकांड आलं किंवा बंगालची फाळणी आलं, वैयक्तिक सत्याग्रह आला, गोलमेज परिषद आला, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही विचारलं तर जास्त करून प्रश्न तर लक्षात ठेवा समाज सुधारक, सामाजिक धार्मिक संघटना आणि मग भारताच्या स्वातंत्र्याची चळवळी हे टॉपिक जास्त महत्वाचे आपल्याला पाहता येतात. या 3 टॉपिक रिलेटेड कायम प्रश्न आपल्याला पाहता येतात. यानंतर जे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय होऊन गेलेले आहेत यांच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला पाहता येतात. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. आता काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वीचे व्हाईसरॉय त्यांच्या बेसिक माहिती कव्हर करणं गरजेचं आहे आणि मग तिथून पुढचे व्हाईसरॉय ते आपण थोडेसे डिटेल पाहतो. त्याच्यातले पण कोणत्या व्हाईसरॉयनं भारतासाठी अनुकूल भूमिका घेतली, कोणी अत्यंत प्रतिकूल भूमिका घेतली हे आवर्जून करायला पाहिजेत. यानंतर शिक्षण या टॉपिकवर एक आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यातले आयोग असतील, विशेष करून आयोगासंदर्भातले प्रश्न विचारतात. नंतर आर्थिक विकास जो आहे किंवा उद्योग या संदर्भातले थोडेसे संकल्पनात्मक प्रश्न किंवा ओव्हरऑल माहिती असणारे प्रश्न इथे विचारताना आपल्याला पाहता येतात. नंतर कामगार चळवळी किंवा त्यालाच आपण साम्यवादी चळवळ म्हणतो. कामगार चळवळी झाल्या, शेतकरी चळवळी आहेत त्याच्यावर एखादे अर्धे प्रश्न असतात. नंतर आदिवासीचे उठाव आहेत, यावर आपल्याला प्रश्न पाहता येतात. नंतरचा टॉपिक येतो ज्याच्यावर प्रश्न आहेत त्या दलित चळवळी. दलित चळवळी ज्या आहेत त्यानंतर पूर्ण इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्यामध्ये क्रांतिकार्यकर्त्या असतील किंवा 1857च्या उठाव असेल किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे त्या महिलांचं योगदान याच्याविषयीचे प्रश्न आपल्याला पाहता येतात. हे मी असे टॉपिक सांगतोय ज्या टॉपिकवर आपल्याला हमखास प्रश्न पाहता येतो आणि तुमच्या अभ्यासामध्ये त्यांचा समावेश होणं गरजेचं आहे. यानं कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होतो आणि जास्त मार्क्स पडण्याचं, ज्याला आपण म्हणतो ना नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये एक सांगितलं जातं की इनपुट आणि आउटपुट रेशो, म्हणजे तुम्ही त्या विषयाला किती वेळ देताय आणि त्याच्या बदल्यात किती मार्क्स मिळत आहेत ह्याचा जर विचार केला तर मग हे विषय किंवा हे जे टॉपिक आहेत हे खूप महत्वाचे असणार आहेत. हे कायम डोक्यात असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तकं वाचणं हे आपलं काम नाही, तर जास्तीत जास्त प्रश्न सोडणं आणि प्रश्नाच्या अनुषंगानं ती माहिती गोळा करणं. इथं ज्ञान मिळवण्यापेक्षा मार्क्स मिळवणं हा स्वार्थ आहे आणि तोच आपल्याला पोस्ट मिळवून देणार आहे. मग हे सगळं कशातून वाचायचं, तर याचं काही ऑफिशियल बुक नाही, कुणाचं नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं बुक असू शकतं. परंतु हे बुक निवडण्याचा एक निकष आहे. तो निकष म्हणजे त्या विषयाचे त्या पुस्तकातून मागील वर्षी किती PYQ आलेले आहेत. लक्षात ठेवा, पुस्तक कसं निवडायचं, तर त्या विषयाचे तुम्ही जे काही संदर्भ साहित्य पाहताय त्याच्यापैकी किती PYQ आलेले आहेत. आणि या निकषानुसार इतिहासासाठी समाधान महाजन सर यांचं पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे. 2 पार्ट आहेत नवीन एडिशन मध्ये. ते पुस्तक तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल किंवा क्लास करत असाल तरी नक्कीच वाचायला पाहिजे. इतर काही पर्याय आहेत का? हो, गाठाळ सरांचं पुस्तक आहे,
किंवा कठारे सरांचं पुस्तक आहे किंवा इतरही पुस्तक असतील. पण मला जर विचारलं तर मी म्हणाल समाधान महाजन सरांचं पुस्तक हे सगळं इन्क्लुझिव्ह पुस्तक आहे. एकाच ठिकाणी माहिती पाहता येते. सगळे टॉपिक करायची गरज नाही पूर्व परीक्षेला. जे टॉपिक आपण पाहिलेले आहेत किंवा तुम्ही जेव्हा पीवायक्यूचं विश्लेषण करणार आहात तेव्हा तुम्हाला जे टॉपिक सापडणार आहेत तेच टॉपिक फोकस करायला पाहिजेत, जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स येतील. मग आता अभ्यास कसा करायचा, इतिहासाचा अभ्यास कसा करायचा किंवा ओव्हरऑलच या पूर्व परीक्षेसाठी आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याचे काही निकष आहेत का, काही पद्धती आहेत का? तर जनरली ज्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये सोमवार ते शनिवार अभ्यासाचं शेड्यूल तयार केलं पाहिजे. त्याच्यामध्ये 4 तास एक विषय, दुसरे 4 तास एक विषय आणि 2 तास मॅथ रिजनिंग. कारण कंबाईन मध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. आणि त्यातलं मॅथ रिजनिंग हा विषय हा आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा जो विषय आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. जनरली कंबाईन मध्ये पॉलिटी, जिओग्राफी आणि मॅथ रिजनिंग या 3 विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत. हे सोमवार ते शनिवार करायला पाहिजे. कोणताही टॉपिक करायचा आहे. उदाहरणार्थ सामाजिक आणि धार्मिक संघटना करताय, आज तुम्ही ते टॉपिक करताय आणि त्याच्यापैकी आज सत्यशोधक समाज करताय. तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर सत्यशोधक समाजावरचे पीवायक्यू पाहायचे. लक्षात ठेवा, पीवायक्यू पाहायचे, समजून घ्यायचे. नंतर एक तर त्याचं वाचन करा किंवा तुम्ही कुठलाही क्लास जॉईन केला असेल तर त्याचे लेक्चर करा. नंतर याच्या नोट्स काढा आणि चौथी गोष्ट म्हणजे याची रिव्हिजन करा आणि 5वी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. या पद्धतीने करायला पाहिजे. आणि हे कधी करायचं, सोमवार ते शनिवार. कमीत कमी 10 तासाचं शेड्यूल दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कमी जास्त करू शकता. मग रविवारी काय करायचं, तर रविवारी जे सोमवार ते शनिवार वाचलेलं आहे त्याची प्रॉपर रिव्हिजन करायची. रविवारी नवीन काही अपेक्षित नाही किंवा टेस्ट सोडवणं. टेस्ट सोडवली तर त्याचे विश्लेषण करणं गरजेचं आहे. कुठलाही विषय, मग 1857चा उठाव घेतला किंवा आपल्या स्वातंत्र्य चळवळी घेतल्या तरी याच पद्धतीने करायला पाहिजे. आधी पीवायक्यू बघायचे, मग वाचन किंवा लेक्चर आणि मग नोट्स काढायच्यात. स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी स्वतःच्या नोट्स खूप महत्वाच्या आहेत. फायनल रिव्हिजनला खूप उपयोगाला पडतात. ते आत्ताच नियोजन ठेवा. मग एवढं सगळं करून आपल्या विषयाला किती मार्क्स आहेत, तर 10 मार्क्स आहेत. 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्न आणि 10 मार्क्स आपल्याला पाहता येतात. आणि यापैकी आपल्याला कमीत कमी 7 मार्क्स मिळाले पाहिजेत. कमीत कमी 7 मार्क्स मिळाले पाहिजेत. आणि त्यासाठी हे विषय समजून घेणं आणि त्या विषयाचा फोकसली अभ्यास करणं, अति महत्वाचे टॉपिक जे आहेत ते कव्हर करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे मी बोललोय हे सगळं असणारी आपली एमपीएससी साठीची एकलव्य बॅच. याच्यामध्ये गट ब, गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा आपण समोर ठेवलेल्या आहेत. या बॅच मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विविध पदावर निवड झालेले आणि त्या विषयातले तज्ज्ञ प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. पीडीएफ नोट्स मिळणार आहे. त्यानंतर वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे. मागील वर्षाच्या प्रश्नांचं विश्लेषण, तुम्हाला मायक्रो विश्लेषण मिळणार आहे. आणि सराव टेस्ट, सगळ्यात महत्वाचं सराव टेस्ट. ही बॅच तुम्हाला प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर एकलव्य बॅच मध्ये गेलात की तुम्हाला तिथं डेमो व्हिडिओ दिसतील, ते व्हिडिओ पहा, खात्री करून घ्या आणि मगच बॅच जॉईन करा. आणि काही अडचण असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. अशा पद्धतीने आज आपण इतिहास या विषयासाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, ज्याच्यावर हमखास प्रश्न येतो, ते इथं पाहिलेलं आहे. मला खात्री आहे तुम्हाला या विश्लेषणाचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही इतिहासामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणार. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.